शरद पवार यावर काय उत्तर देतील ते सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं असेल। तर ईडीकडून नवाब मलिकांच्या काही संपत्तीवर टाच आणण्यात आली आहे। कुर्ला पश्चिमेतील गोवावाला कंपाऊंडमधील व्यावसायिक युनिट ईडीनं जप्त केलंय। यासोबतच उस्मानाबाद जिल्ह्यातील 147 एकर जमीन ईडीनं जप्त केली आहे। सोबतच कुर्ला पश्चिमेतील 3 फ्लॅट्स ईडीनं जप्त केले। तर मुंबईतील वांद्रेमधील 2 फ्लॅट नवाब मलिकांचे जप्त करण्यात आले आहेत आणि एकूणच ही संपत्ती नवाब मलिकांची ईडीकडून जप्त करण्यात आली आहे। त्यावर आता राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। आपण या ठिकाणी भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या। नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं अशी मागणी वारंवार भाजपकडून करण्यात येत होती। यासाठी विधानसभेत आंदोलनं सुद्धा भाजपकडून केली गेली आणि आता ईडीकडून ही कारवाई करण्यात येते। काही महत्त्वाचे पुरावे ईडीकडे असल्याची माहिती सध्या मिळते आणि या प्रकरणात नेमकं पुढे काय होतं ते सध्या पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर नवाब मलिक यांची संपत्ती जी आहे ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे। सध्याची ही मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कुर्ला पश्चिम मुंबई येथले 3 फ्लॅट्स तर वांद्रे येथले 2 फ्लॅट्स ईडीनं जप्त केल्यात। नवाब मलिक यांची ही एकूणच संपत्ती ईडीनं जप्त केलेली। वारंवार नवाब मलिक यांनी मनी लॉन्ड्रिंग संदर्भात केलेले आरोप फेटाळले आहेत। इव्हन त्यांचा दाऊद यांच्याशी लावलेला संबंध सुद्धा नवाब मलिक यांनी खोटा असल्याचं सांगितलं होतं आणि एकूणच या प्रकरणात आता काय नेमकं पुढे होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्याची ही महत्त्वाची बातमी आहे की नवाब मलिक यांची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे। मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत ही संपत्ती ईडीनं जप्त केली आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, काय अधिकचे अपडेट्स आता या संदर्भात मिळतात? नक्कीच कुठल्याही क्षणी आता ईडीचे अधिकारी त्या ठिकाणी नोटीस ऑलरेडी लावलेली आहे। ती पूर्ण जागा सील केलेली आहे। यानंतर या जागा सोडवण्यासाठी नवाब मलिक यांचे कुटुंबीय काय नेमके प्रयत्न करतात सुप्रीम कोर्टात त्यांनी ऑलरेडी धाव घेतलेली आहे की नवाब मलिक यांना तात्काळ सोडण्यात यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे। मागील अनेक सुनावण्या आपण जर पाहिलं की वेळोवेळी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांकडनं सांगितलं जात होतं की हे जे आरोप केले जात आहेत हे खोटे आहेत आणि या आरोपांमध्ये कुठलंही तथ्य नाहीये। मात्र ईडीच्या तपासात आतापर्यंत जो शाहवली खान आहे ज्याच्याकडनं नवाब मलिक यांनी ही प्रॉपर्टी जप्त घेतली आहे ती अत्यंत कमी दरामध्ये ही प्रॉपर्टी विकत घेतली होती आणि याच आधारावर ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी त्याचे कागदपत्र पत्रकार परिषदेमध्ये दिले होते आणि हेच कागदपत्र त्यांनी केंद्रीय गृह विभागाला दिले होते। याच आधारावर ईडीने तपास करत ती संपूर्ण कारवाई केली होती। त्यामध्ये नवाब मलिक यांना अटक देखील करण्यात आली होती। या अटकेनंतर आता ईडीने पुन्हा एकदा नवाब मलिक यांची प्रॉपर्टी जप्त केल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर ईडीचं पथक हे गोवाला कंपाऊंड मध्ये गेलं होतं आणि तिथील रहिवाशांची देखील चौकशी केली होती। या चौकशीत अनेक जे नागरिक आहेत तिथे राहणारे हे बोगस असल्याचं देखील समोर आलं होतं। त्यामुळे कुठेतरी यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय हा ईडीला आहे आणि त्यानुसारच ही ईडीने जप्तीची कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे। नक्कीच सूरज, आपण जर पाहिलं तर या संदर्भात आता राष्ट्रवादींकडून काही प्रतिक्रिया येते का किंवा काही भूमिका नवाब मलिकांकडून काही स्पष्ट झाली आहे का? नवाब मलिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी ही कायम पहिल्या दिवसापासून उभी आहे। त्यामुळेच त्यांचा राजीनामा हा न घेण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीकडनं घेण्यात आला होता। त्यामुळेच हे नवाब मलिक यांची जी तात्पुरती खाती आहे ती इतर मंत्र्यांकडे देण्यात आलेली आहे। मात्र अद्याप राष्ट्रवादीचे नेते याची संपूर्ण माहिती घेत आहेत की नेमकी कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीबाबत जप्ती आलेली आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते हे पुढे येऊन प्रतिक्रिया देतील। काय काय आरोप करण्यात आलेले आहेत नवाब मलिकांवर? काय काय नेमके पुरावे ईडीकडे आहेत? नवाब मलिक यांनी जी प्रॉपर्टी घेतलेली आहे गोवाला कंपाऊंड ही एका 93च्या स्फोटामधला आरोपी शाहवली खान याच्याकडनं कमी किमतीत आणि तेही तिथली जी मूळ मालकीन आहे त्यांच्यावर दबाव टाकून ती विकत घेतल्याचा आरोप आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं की जी प्रॉपर्टी घेतलेली आहे त्यामध्ये बोगस भाडेकरू त्या ठिकाणी ठेवून ती प्रॉपर्टीचा बनाव हा कागदपत्रांद्वारे करण्यात आल्याचा आरोप आहे आणि याच आधारावर कुठेतरी कुख्यात गुंडांशी संबंध असल्याचा आरोप देखील नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेला आहे। कारण या संपूर्ण प्रॉपर्टीत हसीना पारकर यांचा खूप मोठा रोल आहे। हसीना आपा ज्या कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्या बहीण आहेत। त्यामुळे हा गुन्हा खूप गंभीर असल्याचा मानत ईडीने ही कारवाई करण्यात आली आहे। नक्कीच सूरज, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये हसीना पारकर ज्या कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या बहीण आहेत
त्यांचं नाव यामध्ये समोर आलंय। त्यामुळे आता यामध्ये नेमकं पुढे काय होतं आणि हा गुन्हा अतिशय गंभीर असल्याचं ईडीकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे नवाब मलिकांना शिक्षा नेमकी काय होते किंवा त्यांच्यावर पुढची कारवाई काय होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर आपण पाहतोय नवाब मलिकांची वांद्रे इथले 2 फ्लॅट जप्त करण्यात आले, तसंच कुर्ला पश्चिम इथले 3 फ्लॅट जप्त करण्यात आले, तर गोवावाला कंपाऊंड हे कुर्ला पश्चिम मधलं जप्त करण्यात आलंय। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्यानं आता राष्ट्रवादीच्या आणि नवाब मलिकांच्या या ठिकाणी अडचणी वाढण्याची शक्यता आहे। कारण या ठिकाणी मंत्रीपद त्यांचं काढून घेण्याची मागणी वारंवार भाजपकडून करण्यात येते आणि त्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी नेमकं काय निर्णय घेतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, तर सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले नवाब मलिक यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे। या पार्श्वभूमीवर ईडीने काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहे, महत्त्वाचे पुरावे दिलेले आहेत आणि हा गुन्हा जो आहे तो अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याचं या ठिकाणी कळतंय। त्यामुळे आता नेमकं पुढे काय होतं या प्रकरणात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर भाजपनं वारंवार आक्रमक भूमिका घेतली होती। विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना सुद्धा विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून या ठिकाणी भाजपकडून आंदोलन केलं गेलं होतं आणि आता त्यांची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे। तर या संदर्भात भाजपचे प्रसाद लाड या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले। प्रसाद, जे आपण पाहतो या ठिकाणी नवाब मलिकांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली, वारंवार भाजपकडून या संदर्भात आक्रमक भूमिका घेण्यात आली होती, वारंवार त्यांचं मंत्रिपद काढून घेण्याची मागणी करण्यात येत होती आणि आता ईडीनं त्यांची ही संपत्ती जप्त केलेली आहे आणि एकूणच नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्यात। काय आपली प्रतिक्रिया? मलिकांचा राजीनामा घ्यावा हे कालही आम्ही म्हणत होतो, आजही आम्ही म्हणतो आहोत। दाऊद इब्राहिम आणि दहशतवादांशी संबंध ठेवणाऱ्या नवाब मलिकांना अजून देखील हे शंड सरकार राजीनामा घेत नाही, याच्या मागचं दडलेलं कारण काय हे देखील महाराष्ट्रातली जनता विचार करते। मला वाटतं की ज्या पद्धतीमध्ये दाऊद इब्राहिमची बहीण आणि दाऊद इब्राहिमचा भाऊ बॉम्बस्फोटातील आरोप्यांबरोबर नवाब मलिकांचे संबंध इस्टॅब्लिश झाले आणि त्या माध्यमातून ज्या संपत्ती त्यांनी मुंबई, ठाणे, उस्मानाबाद, मराठवाड्यामध्ये जी संपत्ती जमवली, ही संपत्ती जर ईडीने जप्त केली असेल तर ती देशाची संपत्ती आहे, ती देशाच्या खजिन्यात गेली, याचा आनंद या देशवासियांना आहे। मला वाटतं की अशा प्रकारची कृत्य करणारी, दहशतवादी कृत्यांना साथ देणाऱ्या लोकांचा या देशामधल्या कुठल्याही व्यक्तीने साथ देऊ नये आणि त्याची शिक्षा त्याला झालीच पाहिजे। हे योग्य ती कारवाई ईडीच्या माध्यमातून झाली असं माझं स्पष्ट मत आहे। सजी, यानंतर भाजपची भूमिका काय असेल? भाजपची नवाब मलिकांचा राजीनामा ही भूमिका सातत्याने आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला नवाब मलिकांचा का पुळका येतो? दहशतवादी कृत्य झाल्याचं कोर्टाने देखील मान्य केलं, कोर्टाने देखील त्यावर ताशेरे ओढले आणि तात्काळ कारवाईचे आदेश दिले। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिकांच्या बाबतीत का सिरियस होत नाही? महाराष्ट्रातल्या जनतेचा सन्मान का ठेवत नाही? देशाशी गद्दारी करणाऱ्यांना का पाठीशी घालतं? हा लोकांसमोर विषय आहे आणि हा आमच्या समोर देखील मोठा प्रश्न आहे। नवाब मलिकांचा राजीनामा हा मुद्दा आम्ही सातत्याने ठेवू आणि कायम त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे ही मागणी आज देखील मी आपल्या माध्यमातून पुन्हा करतो। नक्कीच, धन्यवाद प्रसादजी साम टीव्हीशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय एकूणच या ठिकाणी आपण पाहतोय जेलमध्ये असलेले नवाब मलिक यांची संपत्ती ईडीनं जप्त केलेली आहे आणि एकूणच हे प्रकरण पाहता भाजप नेत्यांकडून आता ही आक्रमक भूमिका घेतली जाते आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण या सुद्धा जोडल्या गेल्या आहेत। विद्याजी, आपण पाहतोय वारंवार भाजपकडून नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती आणि आता तर ईडीनं नवाब मलिक यांची ही संपत्ती जप्त केली आहे आणि एकूणच पुढची भूमिका भाजपची हीच असणार आहे की नवाब मलिकांचा राजीनामा घेण्यात यावा। यावर आपली प्रतिक्रिया काय? कारण त्यांनी वारंवार नवाब मलिकांवर आरोप केले होते। या देशामध्ये जेव्हापासनं भारतीय जनता पार्टीचं म्हणजे 2 जणांचं सरकार आलेलं आहे तेव्हापासनं गृह खातं कुठल्या मार्गाने चाललेले ते आपण सगळे बघतोय। केंद्रीय यंत्रणांचा सर्रास वापर म्हणजे ईडी म्हणजे घरगडी अशीच त्या अमित शहानी त्यांना वागणूक दिलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाआघाडीचं सरकार टिकू नये म्हणून त्यांनी त्या ईडीचा वापर सर्रास सुरू केलेला आहे। प्रत्येकाला ईडीची चौकशी लाव, त्याला अटक कर आणि मग नंतर त्याची प्रॉपर्टी जप्त कर। त्याच्यामध्ये काही नवीन नाही झालेलं आहे। त्यामुळे राज ठाकरे काल जे बोलले, जर राज ठाकरे जर बोलले नसते किंवा त्यांच्या बरोबर गेले नसते तर कदाचित त्यांची पण प्रॉपर्टी जप्त झाली असती।
त्यामुळे हे सगळं जे षडयंत्र सुरू झालंय की आम्हाला शरण जा, आमच्या पुढे गुडघे टेका, आमचं गुणगान करा, नाहीतर आम्ही तुम्हाला आतमध्ये टाकू. आता ते नारायण राणे, त्यांची 2 मुलं, सगळं आपण बघतोच आहे काय बोलतायत ते. त्यामुळे हे काय नवीन आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये. ज्यांना ज्यांना ईडीच्या नोटीस आल्या त्यांची त्यांची प्रॉपर्टी कशी जप्त करायची, त्यांना कसं छळता येईल, हा छळवाद मांडलेला आहे भारतीय जनता पार्टीने. कारण त्यांचा इतका तडफडाट झालेला आहे की आपण बघतोय, आणि इतकं भयंकर प्रकार आहे हे सगळे, की मला असं वाटत नाही की आता याच्या पुढे लोकांना, या लोकांवरती विश्वास राहील. आणि निश्चितच 2024च्या निवडणुकांमध्ये पुन्हा असे गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, आणि पुन्हा असा सर्व केंद्रीय यंत्रणांचा जो गैरवापर चाललेला आहे तो बघून लोकांना आता, आणि ती महागाई, बेरोजगारीने त्रस्त झालेल्या नक्कीच जनतेला. विद्याजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. धन्यवाद साम टीव्हीशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय एकूणच या ठिकाणी राष्ट्रवादीकडून सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. ही जी कारवाई आहे ती सुडाच्या बुद्धीनं करण्यात आलेली असल्याचं विद्या चव्हाण, ज्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत, त्यांचं म्हणणं आहे.